आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूयात आजच्या घडामोडींवर। टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता शुभमन गिलचं नाव पुढे येत आहे। जाणून घेऊयात पूर्ण माहिती। T20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियात बरीच उलथापालथ झाली। झिम्बाब्वे दौऱ्यात शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळली। त्यानंतर प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची वर्णी लागली आणि कर्णधारांची निश्चिती झाली। या T20 संघाची धुरा सूर्यकुमार यादव तर वनडे कसोटी संघाची धुरा रोहित शर्माकडे आली। तर T20 आणि वनडे संघाचा उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली। आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माने वनडे आणि कसोटीतून निवृत्ती घेतली तर कर्णधार पद कोणाकडे सोपवलं जाईल? या प्रश्नाचं उत्तर टीम इंडियाचा माजी क्षेत्ररक्षण कोच आर श्रीधर यांनी दिलं आहे। श्रीधर यांनी केलेल्या दाव्यानुसार टीम इंडियाचा पुढचा कर्णधार शुभमन गिल होईल। रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडे वनडे आणि कसोटी संघाची धुरा सोपवली जाईल। या मागचं कारणही त्यांनी सांगितलं। आर श्रीधर यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं, शुभमन गिल सर्व फॉर्मॅटचा खेळाडू आणि रोहित शर्माचा उत्तराधिकारी असेल। रोहित शर्माच्या जागी तोच कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार होईल। 2027 वनडे वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मॅटचा कर्णधार होईल। श्रीधर यांच्या म्हणण्यात काही अंशी तथ्य देखील जाणवत आहे, कारण टीम इंडियाने शुभमन गिलला उत्तराधिकारी घोषित केलेलं दिसत आहे। कारण गिलला श्रीलंका दौऱ्यापूर्वी वनडे आणि T20 संघात उपकर्णधारपद सोपवलं गेलं।